वाचता येत नव्हतं, पण यांनी वाचलं. कसं वाचलं? हा हा मोठ्या ना हे काय पलीकडलं पलीकडलं हा पलीकडलं पलीकडलं हा क हा हा पंखा हा चमचा हा हा पंखा चमचा झाड पंखा चमचा ओके ठीक आहे. हे काय झाड हे काय हे काय पलीकडलं हे काय वाचता येत नव्हतं, पण यांनी वाचलं. कसं वाचलं? हे चित्र आणि अक्षरे होती. आता बघूया की एक जादू झाली आणि इथं चित्र नाहीये, फक्त आहेत अक्षर आणि यांना वाचता येते का पाहूया. हा चला उलट वाचा. हा 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 काय रे मान इकडे असं ठीक आहे. हा 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 रिपीट उलट उलट वाच. हा इकडून वाचलं नाही. मग तुम्हाला वाटत असेल की यांनी काय वाचलंय? यांनी वाचलं नाही, यांनी चित्र आठवले. यांना काय दिसले? चित्र दिसले आणि ते चित्रामुळे यांना वाचता आलं. कशामुळे वाचता आलं? चित्रामुळं. पण यांनी बरोबर ते चित्र असं डोक्यामध्ये फिट बसलं होतं त्यांच्या. पहिल्या वारीला कोणतं आहे, पाचव्या वारीला कोणतं आहे, चौथ्या वारीला कोणतं आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही ह्या अक्षरांना वाचलात का? नाही. तर यानंतर आपल्याला काय करायचे? अक्षरांना वाचायचे. ते बघा नीट बघा. असं इकडून असं दोन गाठी असल्यासारखं आहे की नाही? आणि प प आहे की नाही? कसं काय पाहिले का? याला आम्ही वाचायचे काय? क प. काय काय आलं? क प. हे प दुसरीकडे कुठे आले का बघा बरं एवढ्यामध्ये. कुठे आले? इथं आले. बरोबर आहे. पण हा एकटा आहे का? नाही. वरी काहीतरी आहे टिंब सारखं, त्याला आम्ही अनुस्वार म्हणतो. काय म्हणतो? अनुस्वार. म्हणजे ह्याला प वाचायचे. काय वाचायचे? प. म्हणजे नाकातून आवाज आले. बरोबर आहे की नाही? आणि इकडे काय वाचायचे? प. प वर अनुस्वार आहे का? म्हणून याला प. काय वाचायचं? प. म्हणजे क प. काय वाचायचे? तर काय वाचायचं? क प. कळालं? त्यानंतर इथं इथं आणि इथं सारखं आहे का रे? आहे. हेच इथं इथं आहे, पण या चला काय आहे? काना. म्हणजे हे च आणि हा चा आणि मध्ये असलेला म. काय झालं मग? हा च इथं चा आणि मध्ये म, म्हणून म्हणजे च म चा. चमचा. काय म्हणतो आम्ही त्याला? शिवाय ह्याला चमचा सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? आपण वापरताना काय म्हणतो याला? चमचा. पण खरं वाचायचं काय? चमचा कुठे आहे?
चमचा माहिती आहे ना, आम्ही पोहे खायला वापरतो, खिचडी खायला वापरतो की नाही? की नाही? हात भरून नये म्हणून आम्ही जे साहित्य वापरतो खाण्यासाठी त्याला आम्ही काय म्हणतो? चमचा. बरोबर आहे की नाही? चमचा. हा चा का? च ला काना आहे म्हणून हा चा आहे. पुढे काय बघा, इथं वाचला होता तुम्ही, हे काय आहे? हे प वर अनुस्वार म्हणून प. पंखा. खला काना पंखा. कळलं का? हे ख खटाऱ्याचं आहे. कशाचा आहे? ख खटाऱ्याचा. पंखा. हे जे या अक्षराच्या समोर जर असं आलं उभी दांडी आलं की त्याला आम्ही काना म्हणतो. काय म्हणतो रे? काना. इथेही काना आला, इथेही काना आला. कळलं का? ओके. पुढे काय आहे बरं? हे आहे झ. झक्याचं म्हणतो आहे की नाही, किंवा झमला असं वगैरे म्हणतो. बरोबर आहे की नाही? तर हा झ, त्याच्या पुढे आलेला काय? हो, पण याच्यामध्ये काना. काय आहे तो? काना. काना आहे की नाही? म्हणजे झ ला काना दिल्यामुळे झा झालं. काय झालं? झा. आणि हे ड. झा ड. काय वाचायचं याला? झा ड. कळलं का? पुढे हे बघा, इथं काय आले? पहिला अर्थ काय? हे अर्थ कुठं अर्थ? इथं अर्थ. ह्याला आम्ही वाचलो काय? खा वाचलं, कारण याला काना होता. परंतु इथं काना आहे का रे? नाही. तर हे खाली अशी गाठ असल्यासारखी आहे, म्हणजे याला आम्ही उकार म्हणतो. काय म्हणतो? उकार. आणि दोन उकार असतात. हे आहे ह्रस्व आणि दुसरा असता असं इकडं दीर्घ. मग ह्याला काय वाचतो आम्ही? खू. काय वाचतो? खू. आणि ह्याला काय वाचलं आम्ही? खा. काय वाचलं? इकडे बघूया, याला खा वाचलं, त्याला आम्ही काय वाचणार? खू. पण आता इथं बघा च आलं, इथं डबल आहे का नाही? इथं च आलं बघा, इथेही च आलं. इथं दोनदा आलं, एक च आहे, एक काना आहे. पण इथं वेगळंच आहे. काय? वेलांटी आहे. काय आहे? वेलांटी. म्हणजे असं काना आणि वरी असं असलं त्याला आम्ही काय म्हणतो? वेलांटी म्हणतो. आणि हे वेलांटी आहे. आणि वेलांटीला इकडून एक रफार आला. काय आला? रफार म्हणजे र. रफार म्हणजे काय? र. म्हणजे खू र ची. खुर्ची. काय वाचतो आम्ही? खू. इथलं रफार र आणि हे सरला वेलांटी ची. खुर्ची. काय वाचतो ग? खुर्ची. काय वाचतो? खुर्ची. है की नाही? झाड, पंखा, चमचा आणि कळलं का? ओके. एवढ्यामध्ये प किती आले? एवढ्यामध्ये प किती आले सांगा बरं मला? 2 आले. बरोबर. आणि च किती आले? 3 आले. बरोबर आहे. काना किती आले? काना एवढ्यामध्ये 5 मध्ये नीट बघा कुठं कुठं आले? किती कुठं आले? इथं एक आले. बरोबर आहे. त्यानंतर इथं 2 आणि इथं 3, म्हणजे 3 काना आले. उकार किती आले? उकार 1 आला. वेलांटी किती आली? एकच आहे. कुठं आली? इथं च ला वेलांटी. बरोबर आहे.